नमस्कार मित्रांनो, हिंदी चित्रपट सृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। कारण एका दिग्गज अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरी आढळला आहे। तर चला पाहूया कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती। तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील। तर मित्रांनो, हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि निर्माते महेश आनंद यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळला आहे। ते वयाच्या 97व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील वर्सोवा येथे महेश आनंद राहत होते, तेथेच घरी त्यांचा मृतदेह आढळला अशी माहिती समोर आली आहे। महेश आनंद यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे। महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती मिळताच हिंदी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांनी 80 आणि 90च्या शतकात महेश आनंद यांनी खलनायिकेच्या अनेक भूमिका लोकप्रिय केल्या आहेत। मजबूर, स्वर्ग, विश्वात्मा, गुमराह, खुद्दार यासारखे अनेक सिनेमामध्ये आनंद यांनी काम केले आहेत। त्यांनी अभिनेते अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, सनी देओल, गोविंदा, संजय दत्त यासारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत सुद्धा काम केले आहेत। महेश आनंद हे वर्सोलीतील घरी एकटेच राहत होते। त्यांची पत्नी 2002 पासून विभक्त झाली आहे, त्यामुळे महेश आनंद यांच्या मृत्यूची माहिती अद्याप समोर आली नाही। महेश आनंद हे आर्थिक अडचणीचा सामना करत होते। तर मित्रांनो, अशा या दिग्गज कलाकाराला आपल्या चॅनल कडून भावपूर्ण श्रद्धांजली।